नमस्कार. आज सविताच्या किचनमध्ये बनते आहे कोबीची भजी. त्याच्यासाठी हे साहित्य घेतलं आहे. अर्धा कोबी किसून घेतला आहे, किसून धुवून स्वच्छ घेतलं आहे. याच्यात जेवढं लागेल एवढं बेसन घेणार. 1 वाटी बेसन घेतलं आहे. 2 चमचे तांदळाचं पीठ घेतलं आहे. मीठ, हळद, लाल तिखट, हिंग आणि थोडासा ओवा हे साहित्य. तेल तापायला ठेवलं आहे आणि कढई ठेवली आहे गॅसवर. या टोपात मी सगळं कोबी घेते. त्याच्यात 1 चमचा मसाला टाकते, लाल तिखट, अर्धा चमचा हळद, 1 चमचा मीठ, हिंग, थोडा हिंग, ओवा थोडा क्रश करून टाकते. दोन चमचे तांदळाचं पीठ आणि लागेल तसं मी आता बेसन घालणार. पहिलं थोडं घालून घेते. आता मी याच्यात 2 चमचे गरम झालेलं तेल टाकते. त्याच्याने भजी कुरकुरीत होणार. कोबीची भजी कुरकुरीत होण्यासाठी 2 चमचे गरम तेल टाकलं आणि ते मी मिक्स करून घेते. याच्यात पाणी घालायची गरज नाही, कारण कोबीच्या याच्यातच पीठ मिक्स होतं. त्याला कोबीला थोडं थोडं पाणी सुटतं, म्हणून पाण्याची गरज नाही भासत. आता हे पीठ भजी करण्यास तयार झालं. आता मी भजी करते. चांगली अशी ढवळत राहायची, म्हणजे करपणार नाही खालून, आणि लाल होईपर्यंत चांगली भाजून घ्यायची. ही आता भजी काढण्यास, तेलातून मी आता ही भजी काढते. ही भजी आता खाण्यास तयार झाली आहे.
ही गरम गरम कोबीची भजी तयार आहेत खाण्यासाठी. त्याच्याबरोबर सॉस. गरम गरम भजी खायला खूप छान लागतात. ही जर भजी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.